महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हवेली तालुक्यातील उरळी कांचन परिसरात पुन्हा एकदा अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत असून गुटखा, अवैध दारू, ताडी तसेच मटका व्यवसाय लपून छपून सुरू असल्याचे समोर येत असून नागरिकांमध्ये चांगली चर्चा रंगतीये। महिनाभरापूर्वी पुणे येथे विषारी हातभट्टीची दारू पिल्याने 20 ते 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेनंतर प्रशासनाने उरळी कांचन परिसरातील अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून त्यांना आळा घातला होता। मात्र काही दिवस उलटताच हे धंदे पुन्हा सुरू झाले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। परिसरातील विविध भागात दारूच्या रिकाम्या बाटल्या, हातभट्टी, दारू आणि ताडीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा खच आढळून येत असल्याने अवैध विक्री सुरू असल्याचा संशय अधिक बळावत आहे। त्यामुळे हे धंदे पुन्हा कोणाच्या आशीर्वादाने सुरू झाले असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। राज्यात गुटखा बंदी लागू असतानाही उरळी कांचन मधील काही टपऱ्या, किराणा दुकाने तसेच फळ विक्रीच्या आडून गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। म्हणजे विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच्या तुलनेत 2 ते 3 पट अधिक दराने गुटखा विकला जात असल्याने काळा बाजाराचे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। गुटखा बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा येतो तरी कुठून, त्याचा पुरवठादार कोण, वाहतूक कशी होते आणि यामागे कोणाचे संरक्षण आहे, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। उरळी कांचन मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात डॉक्टर मणिभाई देसाई यांच्या प्रयत्नातून 1969 साली ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदीचा ठराव शासनाकडून मंजूर करण्यात आला होता। मात्र सध्याच्या परिस्थितीत दारूबंदीचा नियम केवळ कागदोपत्रीच राहिला असून प्रत्यक्षात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याचा आरोप होतोय। याशिवाय मटक्याचे अड्डेही पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा असून अवैध धंद्यांच्या मागे मोठा आका कोण आहे, या धंद्यांना पाठबळ कोणाचे, याचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। उरळी कांचन परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलीस आणि संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून दारूबंदी आणि गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। प्रशासन कधी कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागले। प्रतिनिधी नितीन करडे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।